जेनझीच्या आंदोलनाचा उद्रेक, जाळपोळ आणि लूटपाट, हेलिकॉप्टरला लटकले लोक, अनेक दुकाने आणि शॉपिंग मॉल लुटले. शेजारी देश नेपाळमध्ये गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या जेनझी आंदोलनाचा उद्रेक झाला आहे. अनेक शासकीय आणि राजकीय कार्यालये, मंत्र्यांची निवासस्थाने इतकेच काय तर संसदेला सुद्धा आगीच्या हवाली करण्यात आले आहे. परिस्थिती किती गंभीर आहे हे यावरूनच लक्षात येईल की नेपाळ सरकारमधील एका नेत्याला आपला जीव वाचविण्यासाठी हेलिकॉप्टरचा सहारा घ्यावा लागला आहे. या आंदोलनाचा फायदा उचलत नागरिकांनी दुकाने आणि मॉलमध्ये घुसून साहित्य लुटून नेल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत दिसून येत आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आणि सरकारच्या सोशल मीडियावरील बंदी विरोधात सोमवारी तरुणांनी केलेल्या निदर्शनादरम्यान पोलीस कारवाईत 19 जणांचा मृत्यू झाल्यानंतर शेकडो निदर्शक पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्या कार्यालयात घुसले. त्यानंतर लगेचच त्यांनी मंगळवारी पदाचा राजीनामा दिला. या संपूर्ण घटनेशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये काही लोक हेलिकॉप्टरमधून दिसले असा दावा केला जात आहे की हा व्हिडिओ नेपाळच्या एका नेत्याचा आहे, जो निदर्शकांपासून वाचण्यासाठी आपला जीव वाचविण्यासाठी पळून जाताना दिसत आहे. नेपाळमधील जनतेच्या रोषातून पळून जाणाऱ्या राजकारणी तो पाहिल्यानंतर लोकांनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. नेपाळ पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की मंगळवारी काठमांडूच्या कोटेश्वर भागात झालेल्या हिंसक निदर्शनामध्ये जमावाने 3 पोलिसांची हत्या केली. त्याचवेळी निषेधाच्या नावाखाली होणारा हिंसाचार रोखण्यासाठी नेपाळ लष्कराने बुधवारी देशभरात प्रतिबंधात्मक आदेश आणि नंतर संचारबंदी लागू केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आणखी बरेच व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यापैकी एक व्हिडिओ @platypus10 नावाच्या वापरकर्त्याने शेअर केला आहे. त्याचे कॅप्शन असे आहे की लुटीचा आणखी एक व्हिडिओ. नेपाळमधील निदर्शनादरम्यान अनेक लोक दुकाने आणि शॉपिंग मॉल लुटताना दिसले. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की गर्दीत लोक इकडे तिकडे धावत आहे आणि हातात बरेच सामान घेऊन धावत आहे. त्याचवेळी त्याच हँडलवरून आणखी एक व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे आहे की निदर्शनादरम्यान नेपाळमधील अनेक निदर्शक दारू लुटताना दिसले.